नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण लसावी आणि मसावी या घटकावर आधारित काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न किंवा उदाहरण आपण आज सोडवणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे 7 आणि 13 या संख्यांचा लसावी काढा। तर या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे। तर 7 आणि 13 या संख्यांकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की या संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत। म्हणून आपल्याला जर मूळ संख्या जर दिल्या असतील आणि त्याचा लसावी जर काढायला सांगितलं असेल तर आपल्याला या संख्यांचा लसावी काढत बसायचं नाही। तर मूळ संख्यांचा लसावी हा काय असतो, त्यांचा गुणाकार असतो। म्हणून आपल्याला यांचा लसावी काढायचा नाही, डायरेक्ट यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। म्हणजे 7 गुणिले 13, 7 गुणिले 13 बरोबर किती होतं, 13 7 91। म्हणजेच 7 आणि 13 या संख्यांचा लसावी किती आला, 91। लसावी बरोबर 91। दोन जर मूळ संख्या दिलेल्या असतील, आपल्याला कोणत्याही दोन मूळ संख्या दिलेल्या जर असतील तर त्यांचा लसावी काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। आणि जर आपल्याला मूळ संख्यांचा जर मसावी विचारलं तर मसावी काय असतो, त्यांचा नेहमी 1 असतो। मूळ संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो। दोन मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि त्यांचा मसावी किती असतो, नेहमी 1च असतो। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये लसावीचे आणि मसावीचे काही उदाहरणांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या आहे। तर 7 आणि 9 या संख्यांचा आपल्याला काय सांगितलेले आहे, लसावी काढायला सांगितलं आहे। तर 7 आणि 9 या काय आहेत, क्रमागत विषम संख्या आहेत। 7 आणि 9 या काय आहेत, क्रमागत विषम संख्या आहे। तर क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी किती असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणून 7 गुणिले 9, 7 9 63। म्हणून यांचा लसावी किती आला, 63 आला। लसावी बरोबर 63। म्हणजेच कोणत्याही क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। आणि त्यांचा मसावी जर काढायचा असेल तर मसावी नेहमी त्यांचा काय असतो, 1 असतो। मसावी बरोबर 1। कोणत्याही क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो, 1 असतो। 16 आणि 18 यांचा लसावी किती आहे। तर 16 आणि 18 या संख्या काय आहेत, क्रमवार समसंख्या आहेत। 16 आणि 18 या काय आहेत, क्रमवार समसंख्या आहेत। कोणत्याही दोन क्रमवार संख्यांचा लसावी हा काय असतो, त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो। म्हणून 16 आणि 18 या समसंख्या आहे आणि यांचा जो लसावी असतो हा लसावी काय असतो, त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो। म्हणून आपल्याला 16 गुणिले 18 भागिले 2 करायचा आहे आणि येणारा जो गुणाकार आहे तो काय असणार आहे, त्यांचा लसावी असणार आहे। इथं बे 1 बे 9 18 आणि 16 9 144। म्हणून आपला यांचा लसावी काय आला, 18 आणि 16चा लसावी किती आला, 144। म्हणजेच कोणत्याही क्रमवार दोन समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो, गुणाकाराच्या निम्मा असतो। आणि त्यांचा मसावी जर काढायचा असेल तर त्यांचा मसावी काय असतो, नेहमी 2 असतो। मसावी हा नेहमी 2 असतो। म्हणून 5 गुणिले 7 यांचा लसावी किती आला, 35 आला। दोन जोडमूळ संख्या जर असतील तर त्या जोडमूळ संख्यांचा लसावी हा काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणून 5 आणि 7चा लसावी किती आला, 35। आणि जर या जोडमूळ संख्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर त्यांचा मसावी नेहमी काय असतो, 1च असतो। मसावी बरोबर 1। लसावी त्यांचा 35 आला, त्यांच्या गुणाकारा एवढा काय असतो, त्यांचा लसावी असतो आणि मसावी हा नेहमी काय असतो, 1 असतो।
या ज्या संख्या आहेत 5 आणि 7 या जोडमूळ संख्या आहे. या संख्यांमध्ये आपल्याला सामायिक अवयव सापडत नाही, एकही सामायिक अवयव सापडत नाही. म्हणून त्यांचा लसावी काय करावा लागतो, आपल्याला त्यांचा गुणाकार करावा लागतो आणि आपल्याला लसावी काढावा लागतो. 15 आणि 16 ह्या काय आहेत, दोन संख्या आहेत. ह्या ज्या दोन संख्या आहेत ह्या दोन संख्या काय आहेत, समूळ संख्या आहेत. ह्या काय आहेत, समूळ संख्यांची जोडी आहे. म्हणून आपल्याला यांचा लसावी जर काढायचा असेल तर यांचा लसावी सुद्धा काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. समूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून आपल्याला यांचा काय करून घ्यायचा, गुणाकार करून घ्यायचा. 15 गुणिले 16 बरोबर यांचा गुणाकार किती येतो, 240. म्हणून 15 आणि 16 या संख्यांचा लसावी किती झाला, 240. तर 15 आणि 16 या संख्येमध्ये एकही सामायिक अवयव निघत नाही. म्हणून आपल्याला ह्यांचा काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो आणि गुणाकार केल्यानंतर त्यांचा हा लसावी येतो. आता यांचा जर मसावी जर काढायचा असेल ह्या संख्यांचा तर यांचा नेहमी मसावी काय असतो, एकच असतो. समूळ संख्यांचा मसावी सुद्धा काय असतो, एकच असतो. मग मसावी बरोबर 1. 15 आणि 16 या संख्यांचा लसावी 240 आला आणि मसावी काय असतो, एकच असतो. अशा पद्धतीने आज आपण मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि मसावी 1 असतो. जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, मसावी 1 असतो. सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो, मसावी 1 असतो. विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकारच असतो आणि मसावी 1 असतो. आणि समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो आणि मसावी हा 2 असतो. अशा पद्धतीने आज आपण लसावी मसावी या घटकावर आधारित महत्त्वाची अशी उदाहरणं सोडवून घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.